नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1480 जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये सहाय्यक, लिपिक, स्वच्छता निरीक्षक, स्टोअर कीपर, परिचर यासारखी विविध पदे भरली जात आहेत, ज्यासाठी 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण किंवा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी. जवळपास 55 ते 56 वेगळी पदे आहेत, ज्यासाठी पद, पात्रता, जागा काय असणार आहेत याबाबतचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. पुढे सुरू करण्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. काही महत्त्वाच्या गोष्टी या भरतीबाबतच्या, ज्यामध्ये टोटल 1480 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बेसिक क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही एलिजिबल होता किंवा कोणतीही पदवी असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्रातील ज्या स्पेसिफिक जागा आहेत त्यासाठी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. या व्यतिरिक्त मेल अर्जदार, फिमेल अर्जदार दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. वेतन तुम्हाला सर्व पदांसाठी पे मॅट्रिक्स नुसार या ठिकाणी मिळत आहे. सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही नक्की यावेळी या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. बघूया पुढे जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघा, जाहिरात जी आहे ती मित्रांनो एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या इन्स्टिट्यूट मार्फत किंवा मेडिकल डिपार्टमेंट मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन CRE या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. दरवर्षी अशा प्रकारची भरती होत असते. 2026 साठी आता ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधून एम्स नागपूर या ठिकाणी तुम्हाला जागा पाहायला मिळत आहेत, ज्या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण असणार आहे. किंवा ESICचे जे काही हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण मिळणार आहे. लिपिक सारखी जवळपास 150 जागा मित्रांनो तुम्हाला लिपिकच्या या ESIC महाराष्ट्रासाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करून महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची कायमस्वरूपी नोकरी मिळवू शकता. आरोग्य डिपार्टमेंट मार्फत किंवा आरोग्य विभागामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मला काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. सो एम्स मार्फत ही रिक्रुटमेंट होत असेल तरी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे. आता सांगितल्याप्रमाणे जवळपास 56 ते 57 वेगवेगळी पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत. अर्थात सर्व पदे या ठिकाणी कव्हर करणे पॉसिबल नाही आहे, त्यामुळे काही महत्त्वाच्या पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ऑफिस असिस्टंट किंवा असिस्टंटच्या पदांसाठी या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे. कोणते इन्स्टिट्यूट आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. बेळगाव सारख्या लोकेशनसाठी सुद्धा तुम्हाला जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त दुसरं जे पद आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट किंवा अप्पर डिव्हिजनल क्लर्क, लोअर डिव्हिजनल क्लर्क सारखी पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुम्ही जर या ठिकाणी बघितला तर 24 नंबरचं हे पद आहे. यामध्ये अप्पर डिव्हिजनल क्लर्कचं, ज्यासाठी मित्रांनो टोटल 148 जागा तुम्हाला फक्त ESIC महाराष्ट्रासाठी पाहायला मिळत आहेत. सो या अशा प्रकारच्या जागांसाठी तुम्ही त्या ठिकाणी माहिती घेऊन अर्ज करणे फार महत्त्वाचं आहे. चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. कॅशियर, ज्युनियर ऑफिसर, ज्युनियर अकाउंटच्या जागा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर या ठिकाणी ज्युनियर स्टोअर ऑफिसरची पदे आहेत, स्टोअर कीपरची पदे आहेत, स्टोअर कीपर कम क्लर्कची पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या व्यतिरिक्त डेसिक्शन हॉलच्या अटेंडंटमध्ये हॉस्पिटल अटेंडंट किंवा ग्रेड 3ची किंवा IV ग्रेड 4ची आपण स्टोअर अटेंडंटची पदे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नागपूर ठिकाणी सुद्धा तुम्हाला जागांसाठी या ठिकाणी विश्लेषण अवेलेबल आहे, ते तुम्हाला पाहता येईल. त्यानंतर ज्युनियर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, लॅब अटेंडंट यासारखी पदे तुम्हाला अवेलेबल आहेत. सिनियर नर्सिंग ऑफिसर या पदांसाठी सुद्धा तुम्ही नर्स कॅन्डिडेट असाल तर अप्लाय करू शकता. केअरटेकर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरची भरपूर पदे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा झालेला असेल किंवा तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. या व्यतिरिक्त ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, आता या ठिकाणी जर क्वालिफिकेशन बघितलं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल कशा प्रकारचं क्वालिफिकेशन या पदांसाठी तुम्हाला लागणार आहे. सांगितल्याप्रमाणे सर्व पदांसाठी माहिती पॉसिबल नाही आहे, त्यामुळे काही महत्त्वाच्या पदांसाठीच मी तुम्हाला माहिती सांगत आहे. यामध्ये असिस्टंट पदासाठी या ठिकाणी 3 वर्षाचा ग्रॅज्युएशन पाहिजे आणि वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असेल तर असिस्टंटच्या सर्व पदांसाठी जवळपास तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर डेटा एंट्रीसाठी मित्रांनो या ठिकाणी 12वी उत्तीर्ण आणि की तुमचं स्पीड असणे आवश्यक आहे डेटा एंट्रीचं अप्लाय करण्यासाठी. एज लिमिट सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कॅशियर, ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर पदासाठी मित्रांनो कॉमर्स डिग्री, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ज्युनियर स्टोअर ऑफिसरसाठी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा डिग्री, बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदाच्या जवळपास 150 जागा महाराष्ट्रामध्ये आहेत. तसे डिग्री कोणत्याही विषयामधली आणि वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असणे आवश्यक आहे. यासाठी मित्रांनो अगेन टायपिंग सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे, ही एक चांगली गोष्ट तुम्हाला म्हणता येईल.
त्यानंतर अटेंडंट पदांसाठी मित्रांनो जर बघितला तर 10वी किंवा 12वी हे तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. केअरटेकर सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी डिप्लोमा तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा 12वी उत्तीर्णचा असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. हे जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की मित्रांनो प्रयत्न करू शकता. त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे त्यामध्ये जर बघितला तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल एज लिमिट कशा प्रकारे आहे ते तुम्ही पाहू शकता. 35 पदांसाठी किंवा जवळपास काही पदांसाठी मी या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे. नोटिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. त्या ठिकाणी तुम्ही इतर पदांसाठी माहिती घेऊन महाराष्ट्रामधील पदांसाठी जरी अप्लाय करणार असाल तर तशा प्रकारे मित्रांनो त्या पदांसाठी प्रयत्न करू शकता. यामध्ये बघा एज लिमिट कशा प्रकारे असणार आहे तर एज लिमिट प्रत्येक पदासाठी वेगवेगळं आहे मित्रांनो. 18 ते 27 काही पदांसाठी, 18 ते 30 तुम्हाला काही पदांसाठी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे, OBC ला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे. या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई, एक्स सर्व्हिसमन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. आता जर सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे बघा. सिलेक्शनमध्ये टोटल एक्झामिनेशन टाइम तुमचा 90 मिनिटांचा असणार आहे. काही पदांसाठी मित्रांनो फक्त एकच एक्झाम असणार आहे ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल. काही ठिकाणी तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. यामध्ये 100 MCQ असणार आहेत. टोटल 400 मार्क असणार आहेत. एका प्रश्नाला 4 मार्क असणार आहेत. यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला 20 मार्कांचे असणार आहेत. 80 क्वेश्चन हे डोमेन पर्स्पेक्टिव्ह असणार आहेत. डोमेन रिलेटेड तुम्हाला पाहायला मिळत आहेत. क्वेश्चन पेपर 5 सेक्शनमध्ये डिवाइड केला जाईल. या सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. यासाठी डेट अँड सेंटर ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता. 25 जुलै 2026 ते 27 जुलै 2026 या दरम्यान तुमची त्या ठिकाणी मित्रांनो एक्झाम होणार आहे. सो एक्झामचा टाइम त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. एक्झामिनेशन सेंटर्स हे ऑल मेजर स्टेट्स युटीज ऑफ इंडिया, थोडक्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे. तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे. ह्या गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी ऍप्लिकेशन फी बघा एकच डाऊन साईड आपण या भरतीची मित्रांनो म्हणू शकतो, कारण ऍप्लिकेशन फी फार हायर साईडला तुम्हाला पाहायला मिळत आहे. जनरल कॅन्डिडेट, OBC कॅन्डिडेटला 3000 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. SC ST कॅन्डिडेट EWS ला 24 रुपये फॉर्म पे आकारलेले आहे. अपंग असाल तर तुम्हाला मात्र कोणतीच फॉर्म पे आकारलेली नाही आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे. एक निगेटिव्ह साईड किंवा डाऊन साईड आपल्याला या भरतीची म्हणता येईल. मात्र एम्स मार्फत ज्या काय भरती होत असतात त्याला अशाच प्रकारची तुम्हाला फी एक्झाम फी पाहायला मिळत असते. त्यानंतर बघा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे. ऍप्लिकेशन फी फॉर SC ST कॅन्डिडेट्स हू अपियर इन द एक्झामिनेशन विल बी रिफंडेड इन देअर सोर्स डेबिटेड अकाउंट आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. थोडक्यात जर तुम्ही SC ST कॅन्डिडेट असाल तर तुमची जी 24 रुपये फॉर्म पे आहे ती तुम्ही एक्झाममध्ये अपियर झाल्यानंतर त्या ठिकाणी रिफंड केली जाईल असं त्यांनी सांगितलं. एक्झाममध्ये जर अपियर झालं नाही तर मात्र तुम्हाला ती रिफंड मिळणार नाही आहे. यासाठी एम्सच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून एक्झामच्या ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करायचा आहे. 13/6/2026 पासून सुरुवात झालेली आहे. 3/7/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. या दरम्यान तुम्हाला एक्झामची डेट सुद्धा अवेलेबल आहे. त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करता येणार आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद.